तर मॅडम आजारातनं उठल्यात आणि डायरेक्ट अंड्यावर तुटून पडल्यात. नाही खा बाबा अंड. नाही नाही हेनी भडकवलंय. मी काही केलेलं नाही. आणि घरातली मांजर कुत्री बघा येडी झालेत सगळी. कुत्री मांजर सगळी येडी झालेत वासात. तर भयंकर काल परवा विसर्जनावरनं आलो आणि घरी आलो लवकरच आलो, म्हणजे जरा पण उशीर झाला नाही. एकदम लवकर आलो घरी आणि झोपलो. आणि सकाळी उठली ती सकाळी म्हणजे रविवारी उठली आणि वॉश बेसिनच्या तिथं गेली दात घासायला. दात घासले आले आणि सोफ्यावर बसली आणि त्याच्या आधी एकदम नॉर्मल होतं. एकदम नॉर्मल असं चाललेलं की खाली जायचं काहीतरी खायचं बरं यायचं. एकदम नॉर्मल होती. आणि खाली आली दात घासलं आणि सोफ्यावर बसलं. जे तुला थंडी भरली. अरे बाप भयानक थंडी, म्हणजे अशी उडत होती. दातकिळी बसलेली आणि डायरेक्ट म्हणजे असं 101 102 वर ताप कसा असतो त्या लेवलचं अंग गरम झालेलं. तिला सगळ्यात आधी उचललं दवाखान्यात नेलं तर डॉक्टर पण हैराण आहेत की असं कसं झालं. BP ब्लड प्रेशर म्हणजे जे पण काय सगळे टेस्ट केले सगळे नॉर्मल, काहीच कळत नव्हतं. मग तिथं जरा बसवलं त्यांनी, कुठल्या तरी गोळ्या दिल्या, जरा थंडी कमी आली, घरी आणले. पण जी आजारी पडली वापिस ती मला सुचायचं बंद झालेलं. आणि म्हणजे असं वेगळीच जरा बडबडत होती त्या औषधाच्या ह्याने. माझ्या तर पायाखालची जमीनच हल्लेली बाई. मला काय सुचत नव्हतं, काय नव्हतं, काही नव्हतं. दिवसभर झोपून होती ती. परत तिचं डोकं दुखत होतं, जड होत होतं. आणि हे सगळं झालं ते फक्त ॲसिडिटीमुळं, हायपर ॲसिडिटीचा स्ट्रोक बसला आणि त्याच्यामुळं झालं. आणि याचं सगळ्यात मेन कारण आहे चहा. तर भाई तुम्ही पण जर चहा पित असेल का नाही तर थांबा. काल जे मी हे केलं आहे, फेस केलं आहे, प्रमाणाच्या बाहेर होतं ते सगळं. आज कुठंतरी ती नीट आहे, तिला नीट बघितलं की मला जीव आला आहे. आज सोमवार आहे आणि आज सुट्टी टाकली कारण तिच्याजवळ डॉक्टर बोलले की पूर्ण 2 दिवस तरी, कालचा पूर्ण 1 दिवस आराम झाला आणि आजचा 1 दिवस आराम करायला द्या. मग म्हणजे जायचं असेल कुठे जावा, कारण तिला परत डॉक्टर बोललेत की परत असं जर काय म्हणजे असं झालं तर जवळ कोणतरी पाहिजे. माझी हालत खराब झाली. मला सुचायचं बंद झालेलं काल की काय करू काय नाही. मलाच माहिती आहे की कालचा दिवस तिला कसं गेलं आहे, तिला कसं हँडल केलं आहे. तिची खूप इच्छा झालेली की आज अंडं खावं, तर तिने अंडं बनवलं आहे एवढंच. त्यामुळं मी काल ब्लॉग पण कसा एडिट केलं आहे तर खूप सारे क्लिप्स टाकले नाहीत, काहीच केलं नाही. ते परवा एडिट केलेला होता म्हणून टाकला आहे. आता ते ठीक आहे, त्यामुळं मी ठीक आहे. सेपरेट बस. आमच्यात येऊ नको प्लीज, आमच्यात येऊ नको. तुम्ही इकडे बसा. आता बरी आहे ती. वाजल्यात 5. टेरेसवर आलो आम्ही फिरायला. 2 दिवस झालं ते बेडमध्येच आहे. तिला कुठं घरातच आहे, बाहेर जाता येत नाही आहे. म्हणजे राधानी या 2 दिवसात खूप मदत केली आहे. तिला एक फोन केला आणि ती डायरेक्ट आली. खूप मदत केली तिने. म्हणजे तिला आवडणार नाही मी हे बोलतोय ब्लॉगमध्ये. ती होती म्हणून खूप सारे इझी झाल्या गोष्टी. आता ठीक आहे सगळं. आता तिला बरं वाटतंय. 2 दिवस माझी म्हणजे मी काय बोलू काय करू काय सुचत नव्हतं. फक्त चाललेले 2 दिवस चालत होते फक्त. ती आता ठीक आहे, तेच खूप आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.
बघा.